अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश आज तू शेवटपर्यंत नक्की ऐक. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनात तुझे खूप ठिकाणी नुकसान झाले आहे. जसे की आर्थिक अडचणींचा तू खूप सामना करतो आहेस. खूप आर्थिक नुकसान तुझ्याकडे झालेले आहे. पण आता तुझे आर्थिक नुकसानाची भरपाई होणार आहे. कारण बाळा, तुला अशा रीतीने तोच पैसा तुला परत मिळेल. अचानकपणे तुझ्यासमोर ती सर्व रक्कम तुला प्राप्त होईल. तुझे नुकसान झालेले पैसे तुला नक्कीच परत मिळतील. स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या काही काळातच तुझे नशीब बदलणार आहे. कारण तुझा भाग्योदय होणार आहे आणि आमच्या नजरेत तू खूप भाग्यवान व्यक्ती होणार आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या काही दिवसातच तुझे घर पैशाने भरून जाईल. तुला आलेल्या पैशांच्या अडचणी अजिबात पुढे येणार नाहीत आणि त्या आल्याही तरी त्याला मार्ग मिळतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू खूप भाग्यवान आहेस. कारण बाळा, आम्ही तुझी निवड केलेली आहे. अशी निवड जो आमचा परमभक्त आहे त्याची आम्ही आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्याची निवड केलेली आहे. बाळा, त्याच दिशेने तू चालत आहेस. कारण तू खरा मार्ग पकडलेला आहे. आता त्या मार्गावरून कधीही डगमगू नकोस. बाळा, आम्ही तुझ्यासोबत आहोतच. स्वामी म्हणतात, बाळा, आज या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस. कारण या संदेशानेच तुझे भाग्य उजळणार आहे. तुझे नशीबसुद्धा बदलणार आहे. कारण बाळा, आम्ही विशिष्ट असे आशीर्वाद या संदेशातून पाठवित आहोत. स्वामी म्हणतात, मला माझ्या प्रिय भक्तावर पूर्णपणे विश्वास आहे. कारण बाळा, जीवनामध्ये अडचणी हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर दे. कारण बाळा, तू खूप सक्षम आहेस, आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळेच त्या अडचणींना तोंड दे आणि त्यावर उपायसुद्धा शोधून काढ. कारण बाळा, हे तुझं तूच करू शकशील. कारण तुला पूर्णपणे माहिती आहे की अडचणी कशा आल्या आणि त्यावर आता उपाय कसे शोधावे आणि त्या अडचणी दूर कशा होतील हे तुला शोधावं लागेल. परंतु या सर्व गोष्टीच्या सोबतच बाळा, आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि आमचा पाठिंबा तुला सदैव राहील. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यामध्ये तुला जे शिकता येईल, जे शिकून घेता येईल ते शिकून घे. कारण कोणतीच संधी वाया घालवू नका. बाळा, आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. त्यामुळे त्या संधीचा सदुपयोग घ्यावा. स्वामी म्हणतात, बाळा, अडचणीच्या वेळी तुझा सर्वात चांगला आधार असेल तर तो म्हणजे तुझा स्वतःचा विश्वास. बाळा, जो तुझ्या कानात हळूच येऊन सांगतो की आता सर्व चांगले होईल आणि आम्ही स्वतः तुला सांगतो की होय बाळा, तुझ्या जीवनात खरंच आता सर्व चांगल्या गोष्टी घडणार आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जीवनामध्ये सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते. चांगले विचार हे नेहमी चांगले विचार असणाऱ्या माणसाच्या संगतीतून येते. आणि म्हणूनच मला तुझ्यावर अभिमान आहे आणि आनंद आहे की माझा भक्तसुद्धा चांगल्या विचारांचा आहे आणि तो सुद्धा चांगले विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहतो. स्वामी म्हणतात, बाळा, वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून अपयशाच्या भीतीपेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती तुझ्यामध्ये अधिक प्रबळ असेल तर तुला नक्कीच वर्तमानातला क्षण आनंद देईल. बाळा, तुझी वृत्ती आणि मन स्वच्छ असेल, उद्दिष्ट योग्य असेल तर आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात
तुला नक्कीच मदत करतो. स्वामी म्हणतात, बाळा, या मनुष्य जन्मात 84 लाख जीवापेक्षा फक्त माणूस पैसे कमवतो, पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही. आणि मनुष्य पैसे कमवून सुद्धा त्याचे पोट कधीच भरत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मैत्री करताना, जीवन जगताना आयुष्यात तुझ्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नको, परंतु अशी व्यक्ती शोध जी तुला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही आणि सदैव तुझ्या सोबत राहील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.